फॅक्टरी बंद असली तरी इथले वर्कर्स इथे काम करता येतात आणि दर 15 दिवसांनी जी पानं असतात कवळी पानं चहाची ती तोडतात आणि ती तोडून पानं परत इथे फॅक्टरीमध्ये आणलं जातात. तुम्हाला दाखवतो कसं फॅक्टरीमध्ये आणतात आणि ते ट्रक अनलोड करतात. तिथून एक ग्रीन लाईन तिथं ह्याची आउटची तिथून आत डायरेक्ट जातो. अशी पानं व्हावी लागत नाहीत. तुम्हाला दाखवतो काय करतायत ते. जसं आपल्याकडे ट्रकचं टनामध्ये वजन केलं तसं माझा मागं काटा आहे ना, त्या काट्यावर हे जे ट्रक येतात, आता जो ट्रक आहे माझ्या पाठीमागे ट्रक आहे, त्या ट्रकचं वजन केलं जातं. त्यात किती पानं आहेत त्यानुसार बघितलं जाते किती टन ट्रक भरलाय आणि त्यानुसार त्या लिफ्टवाल्यांना पेमेंट केलं जातं. सेम आपल्या उसागतच आहे. उसाला जसं टोईंग असतं तसं, पण हे जे पानं हलके असल्यामुळं हे डायरेक्ट पोत्यातून तिथं भरतं. आपल्या उसाला क्रेन लावली जाते टोय करायला. आता त्या चहाच्या फॅक्टरी बघून ना आता खाली आलोय चहाच्या मळ्यापाशी. इथे वर पार्किंग आहे आणि बाकीचे पण खायचं पाहिजे फूड स्टॉल आहे तिथे. बाकीचे कार पण तिथंच पार्क केली आणि चहाच्या मळ्यात आलोय. बॅक साईडला पण सगळा चहा आहे. इकडं मागच्या साईडला खाली अख्ख्यापर्यंत जो जिथपर्यंत नजर राहते तिथपर्यंत सगळा चहाच चहा आहे. इकडं पण चहा आहे. ऍक्च्युली ह्याचं काय माहिती का, तुम्हाला दाखवतो मी काय. ह्याची जी खालची ओढ हे झाड आहे ना लय मोठं होऊन देतात. त्याला कटिंग करतात. दर 15 दिवसांना कटिंग करावं लागतं, नाहीतर हे झाड खूप मोठं होतं. इथं ज्याची खोड आहे का नाही आपण बघू शकतो. त्याची खोड आहे नाही एवढी मोठी मोठी खोड आहेत. जसं की एक्झाम्पल हे सॅम्पल तुम्हाला दाखवतो. हे ऍक्च्युली आता एवढं खोड मोठं आहे का नाही, तर तुम्हाला ह्या खोडाची साईज बघून वाटणार नाही की याचं झाड फक्त एवढंच असं मोठे खूप मोठे झाड होतं याचं. पण हे सगळे जसं आता हे आपल्याला लांबून दिसतं ना कसं दिसते एका लाईन मध्ये ह्याच्यात, ते ऍक्च्युली कट करतात आणि इथून मधून जायला ना एवढी साधारण एवढी जागा आहे. तिथून आपल्याला ऍडजस्ट करून जावं लागतं. फोटोग्राफी पण तिथे चालते, सगळे होते. बाकीच नाही काय. ते फोटो आता आपलं फोटो सेशन तिथे करायचंय. बघतो मी पण काढतो फोटो, सिस्टर पण काढते. सगळीच एक एक फोटो काढून घेऊया. फिरायला आलो तर सगळं एन्जॉय केलं पाहिजे, फुल एन्जॉय. फक्त मला इथं आपल्या लोकांनी माहिती इथं केरळ टुरिझम मध्ये इथले लोक खूप डिसिप्लिन आहेत. ऍक्च्युली आमचा कॅब ड्रायव्हर सुद्धा काल आम्ही एक कॉर्न खाल्लं, त्याचं जे कव्हर होतं ते कव्हर पण त्यांनी आम्हाला, म्हणजे मी म्हणलं की आपली मानसिकता कशी आहे आपण बाहेर टाकून दिलं म्हणून आम्ही बाहेर टाकावं, तर त्यांनी टाकून दिलं नाही. तरी पण आपल्याला काही लोक आहे का नाही, हे बघा तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स असा कचरा करतात पाहिजे. एवढं सुंदर व्ह्यू आहे, एवढं सुंदर नजारा आहे, तरी पण तेवढं कचरा करण्यात काय अर्थ आहे याला, हे बरोबर नाहीये. हे आपल्याच लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ऍक्च्युली इथले सगळे लोक जे केरला मधली प्रॉपर मल्याळम लोक हे खूप डिसिप्लिन आणि एज्युकेटेड लोक आहेत. यांना बिलकुल घाण कचरा आवडत. मी कुठे पण आता केरळ बाहेर रस्त्यावर जर आपण बघितलं ना तर कुठेच कचरा बघायला भेटत नाहीये. पण इथं काय काय आपल्यातलीच माणसं येऊन इथं घाण करतायत, ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. बघूया आपण आता चहाच्या मळे पण बघूया कुठे कुठे काय काय. मी अंडा मॅगी घेतली, सिस्टरने मसाला मॅगी घेतली आणि मम्मीने आमच्या कॉर्न घेतलेला आहे, बॉइल्ड कॉर्न नुसतं. आणि दाजीने आमच्या एक चहा आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कॉर्न मसाला कॉर्न ते पण त्यांनी घेतलेलं आहे. आता मागाशी मी कॉर्न ट्राय केला, एकदम जबरदस्त लागला. म्हटलं बघूया अंडा मॅगी कशी लागते. अंडा मॅगी म्हणून मी सेकंड टाइम ट्राय करतो. एकदा फर्स्ट टाइम मुंबईत ट्राय केलेली, आता केरळामध्ये कशी लागते ती बघतो. काय 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 कसं लागतंय ते प्रत्येकाची चव पण सांगतो तुम्हाला काय आहे. Not bad, not bad. हे जे फ्रेश लीफ आहे ना, हे असे छोटे इमॅच्युअर पानं ती कलेक्ट करतात ते दर 15 दिवसांनी. बाकीची जशी आपण तोडतोय तोडून हे जे मोठे पान आहे हे झाडालाच राहते. याला फक्त हे प्रोटेक्ट करते या बाकीच्या अनमॅच्युअर पानांना. त्याच्यामुळे आपल्याला चहाचं पण पानं इथे बघा, ही जी पानं आहेत ना ही कलेक्ट केली जातात आणि तिथं आता फोटो काढायला गेलेत ना
ते त्या पद्धतीचे डोकरे असतात. आता ऑलरेडी हार्वेस्टिंग केलेलं आहे याचं, त्याच्यामुळं आता इथं कोण आपल्याला दिसत नाही का हे करताना, हार्वेस्ट करताना. पण जर भेटलं कोण तर बघूया आपण तिथं पण. पुढचं बघूया काय काय अजून इथं. एक माहिती अजून आहे की या प्लांटचे आता हे सगळे एक एक प्लांट आहेत, याची लाईफ जवळपास 100 वर्षे एक प्लांट लावलेलं. आणि ह्याचं काही त्याला म्हणजे इथे आपलं दुसरा सोर्स नाहीये पाण्याचा कोणता. आपण कसं आपल्याकडे पाण्याची पाईपलाईन करतो किंवा विहीर काढतो, बोर करतो पाण्याला, ह्याला पिकाला पाणी द्यायसाठी, तसं यांच्याकडे काही पद्धत नसते. जेवढं या भागात आहे ना, आज आता वातावरण खूप साफ आहे म्हणून, पण या भागात प्रचंड पाऊस होतो. पावसाळ्यात तर होतच होतो, पण डिसेंबर जानेवारी उन्हाळ्यात सुद्धा पाऊस होतो या भागात. त्यामुळे या पिकांना म्हणजे चहाला बाहेरच्या पाण्याची गरज नाही. जे काय असेल सोर्स तो नॅचरल वॉटर, माउंटेन वॉटर्स. आता या साईडला आहे ना, तुम्हाला आता दिसत नसेल, बॅक साईडला मी मागे परत दाखवतो, त्या साईडला डोंगरात अजून सुद्धा डोंगरात पाणी वाहते. ते माउंटेन वॉटरच सगळे ह्याला पाणी पुरवतात आणि त्या पाण्यावरच हे झाड जगतंय. असं ह्या झाडाला मरण नाहीये, कारण ह्याची खोडं पण एवढी मजबूत आहेत, बाकी सगळे मजबूत आहे. जवळपास 3 ते 4 तास जवळपास 2.5 ते 3 तास आम्ही इथं होतो. ते 3 तासाच्या ह्याच्या मळ्यात घालून आता फोटोशूट करून भरपूर फोटो काढले, फोटोशूट पण केलं ऍक्च्युली कॅमेरावाल्याकडून. त्या फोटोशूट करून घेतलं आणि आता निघतो इथून एक रोज गार्डन आहे मुन्नार मध्येच आहे ते पण. आजचा आपला पूर्ण दिवस म्हणजे दुसरा दिवस जो केरळा मधला तो पूर्ण मुन्नार मध्येच घालवणार आहे. आणि पुढचं प्लॅनिंग बघूया मग काय होतंय ते. आता इथून लिव्ह करायचं. इथे तिकीट मिळतं, तिकीट ऍक्च्युली माझ्याकडे आहे. ते प्रिंटेबल तिकीट देतात आपल्याला, पद्धतीचं प्रिंटेबल तिकीट मिळते. ते तिकीट घेऊन या माळ्यामध्ये पर हेड 50 रुपीज चार्जेस आहे तिथं हे चहाच्या माळ्याला. आणि टाइम लिमिट काय नाही त्यांचं, त्यामुळे ते एक भारी की तुम्ही किती वेळ म्हणजे अगदी तिकीट काढून अख्खा दिवस जर इथं घालवलं तरी चालतोय. बघा या, तुम्ही पण नक्की आला तरी या इथे. इथून एंट्री आपल्याला आणि हे तिकीट काउंटर आहे. पर हेड 50 रुपीज तिकीट आहे आणि बाकीचं गार्डन तर आपण आत करू शकतो. आत्ता आपण आलेलो आहे रोज गार्डनला. इथं माझ्या आजूबाजूला पण तुम्ही फुलं बघू शकता. इथं फक्त रोजच नाही, बाकी सगळ्या प्रकारची फुलं आहे, भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. ज्याला प्लांट आणि हे रोज वगैरे गार्डनिंग वगैरे ज्याला आवडतंय ना, त्यासाठी हे बेस्ट आहे. ऍक्च्युली मला त्यात एवढी काय इंटरेस्ट नाही, आवड नाही, त्यामुळे मला हे एवढं वरती वाटत नाही. 50 रुपये तिकीट आहे आत यायला आणि याचे असं वेगवेगळ्या प्रकारचे हे फुलं पानं हे सगळं बघायला भेटते. पण इतकं वावच म्हणजे माझ्यासाठी इतकं हे वाव वगैरे काही नाहीये. प्रत्येक प्लांटला वेगवेगळे नाव आहे. हे जे लिहिलेलं आहे ना, मॅच स्टिक प्लांट, आपल्यासारखंच एक काहीतरी प्लांट आहे इतकं हाय. पण भरपूर बघण्यासारखं इथे काय काय, ज्याला पण गार्डनिंगची ज्याला आवड आहे त्याला बघण्यासारखं इथे काहीतरी. बाकी जर तुम्हाला गार्डनिंग आवडत नसेल तरी येऊ नका. जवळपास एक 10 मिनिटाचं रोड आहे, 4 किलोमीटर होतं, पण जवळपास अर्धा तास आम्ही ट्रॅफिकमध्ये स्टक होतो तिथं. त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला सजेस्ट नाही करणार ते यासाठी, जर तुम्हाला आवडत नसेल तर. अशा प्रकारचे जास्वंदाचे वगैरे वेगवेगळे प्रकार इथं आहेत बघायला. आता हे बघा, आपल्याकडे कसं जास्वंद उलट येते, इथं आपलं सरळ येतं, तसं इथं या प्रकारमध्ये जास्वंद येते. जास्वंदाचाच प्रकार आहे एक हा. सगळीकडचं इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं येते, प्रत्येक प्रकारची फुलं येते इथं पण. हे बघा, ती मगाची दाखवलं जसं त्यातली कळी नऊ मल्लेलं आहे. त्यामुळे याचे इथं
छान प्रकारे यांनी मेंटेन केलंय प्रत्येक गार्डन, रोज गार्डन. ऍक्च्युली असं त्यांनी लेअरिंग वाईज असं फिरून बघू. आता आपण इकडून खाली चाललोय ना, तिकडून खाली जाऊन परत त्या कमानीमधून परत खाली येऊन असं या साईडला असं, आणि परत तिथून खाली येऊन तिथं जे झेंडूचे फुलं दिसतात ना, त्या झेंडूच्या फुलांपाशी जायचंय त्या कमानीतून. नंतर खालच्या साईडून परत तिकडे एक्झिटचा रोड आहे, आणि एक्झिटच्या लाईनलाच आपण याचे जेवढे फुलं आहेत ना, प्रत्येक फुलातला म्हणजे आपल्याला प्लांट हे करायसाठी खरेदी करू शकतो आपण, म्हणजे घरात लावायला, गार्डनिंग करायला, त्यासाठी ऑर्डर लिहिली आहे. पण प्रॉपर उमलेलं नाही एवढंच दिसते आपल्याला, छान दिसते. हे सगळ्या प्रकारचे स्पायसेस वेना उपहार मध्ये मिळतात. हे कुठे एक्सेप्ट केलेले ते माहित नाही. कालच दाखवलं ते आपण तुम्हाला जे गार्डन दाखवलं त्यांनी तिथूनच एक्सेप्ट केलेले सगळे होते. सीटच्या आधी ना इथं त्यांनी सेलिंग साठी पण प्लांट ठेवले. तिथला आपण म्हणजे जे इथं दिसते ना आपल्याला, त्यापैकी काय काय प्रकारचे रोज वगैरे आपल्याला घेऊ शकतो. हे सगळे ना माझ्या पाठीमागे जेवढे सगळे ना, हे सगळे सेलिंग साठी. काय प्राइस आपण काय आपल्याला काही त्यात इंटरेस्ट नाही एवढा, पण साधारण 200-500 रुपयापासून त्याचं प्लांट आहेत सगळे. इथं फुलं तोडाय बंदी, नाहीतर इथलं फुलं तोडून डायरेक्ट कसला लावले असते आपण, एवढा काय विषय. आता ते ट्रॅफिकमध्ये खूप जाम अडकलाय. रोज गार्डन बाहेर गेलो तर तिथून फक्त एकच रोड आहे, आणि छोटा रोड आहे रिटर्न यायला, आणि वर जायला पण एकच रोड आहे. त्यामुळे काय झाले, वर येणाऱ्या गाड्या आणि खाली जाणाऱ्या गाड्या भरपूर असल्यामुळे आता पीक सीझन असल्यामुळे जवळपास 5 वाजता आम्ही गाडीत जवळपास 3:30-4:45 बसलोय. 1.5 तास झाला आम्ही गाडीत आहे, तरी पण ट्रॅफिक काही क्लिअर होत नाही. बऱ्याच वेळा आम्ही नुसतं हळूहळू चाललो. तर ते आता बघूया कधीपर्यंत ट्रॅफिक क्लिअर होते, पण तोपर्यंत आमचे सगळे मेंबर झोपायला लागलेले आहेत. की तेवढी लागली, दाजी झोपलेत आणि मम्मी पण थोडं झोपलेली. मी मागे बसलो कारण मला एकतर शूट घ्यायचं होतं, इकडचं ह्या साईडचं पण आणि त्या साईडचं पण. मागे बसल्यानंतर कम्फर्टेबल असतो आपण, की या साईडला पण शूट करू शकतो, त्या साईडला पण शूट करू शकतो. पुढे बसल्यानंतर काय होतं, ड्रायव्हर साईड व्ह्यू आपला ब्लॉक होतो. त्याच्यामुळे मागे बसूनच मी कालपासून सगळे शूट घेतोय. आणि बाकीचं आत्ता सध्याचा प्लॅन आहे की जेवायचं. सगळ्यात पहिल्यांदा भूक लागलेली आहे पहिल्यांदा, म्हणून इथे एक विचारलं लोकल ऑथेंटिक फूड भेटते, तर इथे एक हॉटेल आहे अलिबाबा अँड 41 डिशेस नावाचं. ते जवळ इथून आहे ना, फक्त 1 किलोमीटर हॉटेल आहे, पण अजून टाइम दाखवते 25 मिनिटं हॉटेलला जायला. इथून माझ्यापासून 1 किलोमीटर हॉटेल आहे, पण 25 मिनिटं अजून गुगल टाइम दाखवते जाण्यासाठी. कधी पोचतो तिथं बघूया. आणि तिथल्या डिश पण कोणते आहेत त्या लोकलच्या डिश ट्राय करतो मी, आणि तुम्हाला पण दाखवतो कोणते आहेत आणि काय ट्राय करायसारखे. कारण एक गोष्ट मी वाटते काल काहीतरी खाल्ली, तर ते बिलकुल म्हणजे काय एवढे आवडले नाही मला, पण छान. इकडचं जेवण ऍक्च्युअली छान वाटतंय केरळमधलं. आता इथे पण बघूया आपल्याला कोणत्या डिशेस अवेलेबल आहेत, कोणते कोणते खाऊ शकतो ते पण बघूया. फायनली 5:15 वाजता पोहोचलोय आपण त्या हॉटेलला, अलिबाबा अँड 41 डिशेस. आता बघूया ट्राय करून तर कोणतं कोणतं ऑथेंटिक जेवण आहे ते. इथला स्टार्टर आहे काहीतरी पोटेड होतं, बघून तर वाटत नाही पोटेड आहे. ट्राय करून बघूया. गरम आहे, मस्त ट्राय. नमस्कार. परत मगाशी जसं की मी म्हणलं, त्या रोज गार्डनला गेलो. त्या रोज गार्डनमधून रिटर्न येताना पण आपल्याला खूप ट्रॅफिक लागलं. तिथून 6 वाजले. तिथून परत त्या आपण जेवलो, आणि जेवल्यानंतर परत माघारी हॉटेलवर येताना इतकं ट्रॅफिक लागलं. ऍक्च्युली काहीतरी तिथे कार्यक्रम होता त्यांचा टेम्पलमध्ये तिथे, त्यामुळे एवढं ट्रॅफिक झालं होतं. म्हणजे रोजच तिथे काहीतरी कार्यक्रम असतो, त्यामुळे ते तिथं ट्रॅफिक लागलं. जवळपास तिथे आपण 3 तास अडकून होतो. 9:30 वाजता तिथून निघलो. पहिल्यांदा रूमवर आलो. खूप कंटाळा आला, त्याच्यामुळे काय ब्लॉग पण करू वाटलं नाही, म्हणून डायरेक्ट आलो, फ्रेश झालो. आता फ्रेश होऊन परत एकदा आता 10:30 वाजता 10:30 वाजता आता तुमच्याशी बोलतो. म्हणलं काय नाही, त्यात हा दुसऱ्या एपिसोडचा तुमचा निरोप घ्यावा, आणि असाच एक पुढचा 3रा एपिसोड आपला येईल नवीन.
त्या एपिसोडला पण तुम्ही बघा, कसा वाटतोय तो बघा. आणि या एपिसोडवर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कळवा कमेंट्सद्वारे, लाईकद्वारे. आणि काय सजेशन असतील तर अजून पण कळवा. धन्यवाद.